ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी कपतित परी तुझा मुजरांकित मही पत्रते केव्हडे राहो चालविया फुल्या पाहे तैसा मी कपतित परी तुझा मुजरांकित नाही चित्तशुद्धी नाही चित्तशुद्धी स्थिर पायापासी बुद्धी तैसा मी कपतित परी तुझा मुजरांकित अपराधाचा केलो अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलो तैसा मी कपतित परी तुझा मुजरांकित सद्गुरुमाता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज जय निरंकारी राजमाता या गुरुचा संगत प्रेमाने बोला फार आनंदाचा क्षण आहे। गावातील सर्व ग्रामस्थांना काही वेळापासून हे संत सज्जन महात्मा निरंकारी मिशनच्या या व्यासपीठावरून साधू संत ग्रंथ पंथ आणि म्हणत प्रेमाने बोला काही वेळापासून हे संत महात्मा कोणी रामाचा नाव घोष केला, कोणी श्रीमंत जगद्गुरु तुकोबारांचा उल्लेख केला, कोणी ज्ञानोबांचा उल्लेख केला आणि हे सगळं सांगून महात्मा म्हणत होते की ह्यांनी जे केलं ते द्यायला आम्ही आलोय। बोला लक्ष द्या, सत्यात पण तेच चालतंय की आणि इथं पण तेच चालतंय। लक्ष द्या, महाराज म्हणाले परमार्थाच्या ठिकाणी माझ्या भाषेत सांगू का साधे आणि सरळ, बापू आमदारासंग एक दिवस नाही 2 तास जर फिरला ना आणि ते गाडीतनं उतरला ना गावात नीट 2 दिवस कुणावर बोलत नाही। प्रेमाने बोला, नुसतं आमदाराच्या गाडीतनं उतरलं तर ही माणसं देवाबरोबर फिरणारी माणसं आहेत आणि तो देव घ्यायला म्हणाया येणारा मिशन म्हणजे संत निरंकारी मिशन। कळल्या तर वाजवा, जबरदस्ती अजिबात नाही। कारण माझा स्वभाव आहे, मी टाळी घेतल्याशिवाय जात नाही। मी न बोलणाऱ्याला बोलका करणार। महाराज म्हणाले मग अशा संत सानिध्यात भाग्य उजळून जात। काय होऊन जात? उजळले उजळून जात। अशा संत सानिध्यात भाग्योदय होतो, नवे नशीब देखील पालटण्याची दिशा प्राप्त होते। मग अशा संत जनाची म्हणजे संगत करा, असं संत सानिध्य प्राप्त करा की त्यांच्यात आल्यानंतर उजळले भाग्य महान। पण मी त्याच्या पुढे सांगू, जळून जाण्यापेक्षा उजळून जावं। लय जाळणारे आहेत हो, चांगलं बोललं तरी जाळणारे आहेत, कमी बोलत तरी जाळणारे आहेत आणि काय नाही बोलत तरी पण जाळणारे आहेत। करावं काय? तुम्हाला एक सांगू, अहो जळून जाण्यापेक्षा महात्मा म्हणाले उजळून जावं आणि जे उजळून गेले त्यांच्या जरा जवळ न जावं।
प्रेमानं बोला. हे आपलं आहे, हे गात्यातलं नाही. मग महाराज म्हणाले की अशा संत साहित्य, संत महात्मा, मग ते अनेक जवळचे असतील, लांबचे असतील, दूरवरचे असतील, असे सर्व जेवून आपल्या गावामध्ये येऊन त्या देवाविषयीचा, परमात्म्याविषयीचा बोध देतात. की जो बोध आम्ही देवळात ऐकला, जो बोध आम्ही कथाकीर्तनाच्या माध्यमातून ऐकला, जो बोध तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून ऐकला, जो बोध कुठं जाईल तिथं ऐकला, की जोडीवर परमात्म्याचा बोध आहे. मग फारसा परमार्थ महाराज म्हणाले मंदिरात पण तेच चालतंय, मंदिराच्या बाहेर पण तेच चालतंय. पण म्हटलं ज्याच्या विषयीची चर्चा चालली ना, तसं मागाशी बापू मला म्हणाले की चांगलं लोकांना नको, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय होऊ लागला असे जीवासी गोडू. अहो चांगल्या लोकांना कडू वाटायला लागले. प्रेमानं बोला. चांगलं कितीही चांगलं सांगितलं ना, लोकांना कडू वाटतंय, आणि कडू ना ते गोड वाटतंय. कसं उलट? दूध म्हणले पवित्र, दूध पवित्र आहे, गोड आहे. दूध पवित्र आणि गोड, पाशे त्वचेच्या पदराला माऊली म्हणते. अरे दूध पवित्र पण आहे, गोड पण आहे, पण त्वचेच्या पदराच्या काही पदरांच्या आत दडलेला आहे. पण गोचराला काय वाटतंय, मी गोडच पितोय. गोचराला भ्रम काय झालाय, गायच्या कासेला कोण चिकटतं, गोचिड असतं. ज्ञानोबारायनं सांगायचंय काय, तसं म्हणले अनेक पडद्याच्या आत पवित्र आणि गोड दूध आहे. अशा रीते समजून घ्या, अनेक पडद्यांच्या आत पवित्र आणि गोड दूध आहे. पण गोचडाला भ्रम झालाय, नाही मी दूधच पितोय, येणारच रक्त पितोय. प्रेमानं बोला. तसं परमार्थ करणाऱ्या साधकांना, परमार्थिक असणाऱ्या माणसाला म्हणते भजन करा, कीर्तन करा, पूजन करा, होमहवन करा. यांना सगळ्यांना दिशा निर्देश करताना माऊली वैष्णव म्हणतात. तसं त्या गोचडासारखं जरा गायला यायला लागलं की वाटतंय मी देवाजवळ गेलो. महाराजांनी आता उतरताना म्हणाले की गुरु देत ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाती देश. हा माझा अनुभव आहे का, की जो परमात्मा मी गातोय, जो परमात्मा मी वाचतोय, जो परमात्मा मी भजतोय, तो परमात्मा कधी मला मी या डोळ्यानं बघितलाय का? हा माझा अनुभव आहे का? नाही. हा ह्यांचा अनुभव आहे की म्हणतात की आम्ही आमच्या डोळ्यानं परमात्मा पाहिला. हे कितपत शक्य आहे? प्रेमानं बोला. महाराज काय शक्य गोष्ट आहे का? या देव दिसतो का? इथून सुरुवात आहे. देवाला पाहता येतं का? अहो महाराज म्हणाले देवाला बघता येतं. उगीच महाराजांचा जर ज्ञानोबारायनं मानत असेल तर ज्ञानोबारायने उगीच सांगितलं नाही. अनंत रूपे अनंत वेसे देखील नित्यासी, बाप रुक्मा देवीवरू, बाप रुक्मा देवीवरू खुण बांधली जैसी, खुण बांधली जैसी, देखिला देखिला गमाये देवांचा देव. बघितलं? निवृत्ती दादांची कृपा झाली, बघितला, डोळ्याने बघितला. अनंत रूपे अनंत वेसे देखिला विद्यासी. आणि परत झिटकारा परमार्थ करणाऱ्या माणसाला दिला महाराज. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. योग्यांना देखील प्राप्त नसणारा म्हणजे मी बघितला, माझ्यावरती सद्गुरु कृपा झाली. सद्गुरूच्या कृपेने तो प्राप्त झाला. महाराज हा अनुभव ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. माझ्या जीवनातला देव बघण्याचा अनुभव काय आहे? प्रेमानं बोला. अनुभव घेतलेली माणसं, शास्त्र सांगतात अनुभव आले अंगा ते या जगा सांगा. अनुमानाचं बोलणं
आमच्या डोळ्यानं प्रत्यक्ष आता बसलोय तरी तो समोर आहे, जाताना देखील माझ्या बरोबर आहे, जे ते जातो ते तू माझ्या संगती, हे प्रमाण महाराजांचं असलं तर ते प्रमाण माझ्या अनुभवात आहे का? संत पुराणे खोटं नाही, संत लिखाणे खोटं नाही, संत खोटे नाही, तसा म्हणले परमार्थाची सुप्रीम ताकद देखील खोटी नाही. प्रेमानं बोला. तुझ्या सत्य वेदाचे बोलणे सूर्याशी चालले तुझ्या बळे, म्हणजे तुझ्या सत्याने जर हे सगळं जग चालतं, म्हणजे याचा अर्थ देव नावाची गोष्ट या जगामध्ये आहे आणि ती देव नावाची गोष्ट सद्गुरू आणि संत कृपेनं दिसते दिसते दिसते. हे आम्ही तुम्ही केलेला देवळात बुद्धिभेद आहे, म्हणून आपल्याला बाहेर पडूच वाटत नाही. प्रेमानं बोला. बरं, अहंकार नावाची गोष्ट दिली कुणी? देवानं. प्रेमानं बोला. मग तुला का बघू वाटत नाही? तर अहंकार येतोय. माझ्याकडे ज्ञान आहे, माझ्याकडे विद्वत्ता आहे, माझ्याकडे कला आहे, माझ्याकडे सगळ्या गोष्टीने मी मजबूत आहे. काय तुमच्या देवाची मला गरज आहे? असं वाटतं ना. काय देवाची गरज आहे? अहो, योगी चांगदेवाकडे काय नव्हतं, तुमच्यापेक्षा त्याच्याकडे ज्ञान प्रबळ होतं. बरं, कुठलं ज्ञान होतं? तुम्ही नुसतं आता देव दाखवायचं ज्ञान द्यायला आलाय म्हणजे ते मेलेलं उठवत होतं. प्रेमाने बोला. त्याच्या पुढचं तर ज्ञान कोण देऊ शकत नाही. अहो, शब्द घोषी वेगळा न भेट काही काळा. महाराज म्हणाले, जन 14 वेळा मृत्यूला परत पाठवण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे, त्याच्यासारखं तर म्हणले या जगामध्ये ज्ञान कुणाकडच नाही. पण मुर्द्यांना उठवण्याचं सामर्थ्य योगी चांगदेवांच्याकडे होतं. एक काळचा प्रसंग आहे. विठ्ठल प्रतांची संन्यासाची कार्टी म्हणून ज्यांना आळंदीतून हाकलून दिलं होतं ना, ती चारी भावंड शुद्धीपत्रासाठी वन 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 फिरत होती. आणि परत आळंदीत आली ना, त्यावेळेस अशी काही मळी मेलेली माणसं रस्त्यावरती आणून टाकली जायची. त्या काळात पद्धत होती, ज्या वाटेने योगी चांगदेव येणार त्या वाटेवरती मुर्द्यांना आणून टाकलं जायचं. म्हणजे काय मला सांगता? हो म्हटलं. अहो, नुसती त्या मुर्द्यांवरती योगी चांगदेवाची नजर पडली ना, मुर्द्यानं उठावं आणि चालायला लागावं एवढं सामर्थ्य योगी चांगदेवाच्यात होतं. कडक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 4 मुर्दी अशी रस्त्याच्या कडेला आणून टाकले आणि सहज 14 वर्षाच्या मुक्ताईने विचारलं, दादा, ए ज्ञान दादा, अरे रखरख करत्या उन्हात ही माणसं झोपले तरी कशी दादा? अरे यांच्या झोपा तरी दादा कशा लागतायत रे? ज्ञान दादाला विचारते मुक्ता, अरे दादा यांच्या झोपा तरी कशा लागतात? त्यावेळेस ज्ञान निवृत्ती दादा हात डोक्यावर ठेवतात. गप मुक्ते, या वाटेने योगी चांगदेव येणार. या मुर्द्यांच्याकडे नुसती नजर पडली ना, मुर्द्यानं उठावून चालायला लागावं एवढं सामर्थ्यवान ज्ञानवान असं एक महात्मा आनंदित आहे, म्हणून ते टाकले. मेलेली माणसं आहे, श्वास चालू नाही त्यांच्यात, फक्त नजर पडली ना चांगदेवाची की मुर्द्या उठतात आणि चालायला लागतात. हा सिद्धांत आहे. मुक्ताई ऐकते कुठं? नाही ऐकलं मुक्ताई. मुर्द्याजवळ गेली आणि सहज मुर्द्याकडे बघितलं, सहज. आणि काय म्हणाली मुक्ताई? उठ म्हणले, तुला काय धाड भरली मारायला? ती पण उठलं चालायला लागली. हे सगळं कळलं योगी चांगदेवांना. आणि 4 म्हणले विठ्ठलपंत कुलकर्णीची पोरं आळंदीत आली आणि त्यातले म्हणले असं करत करत ते मुर्द्यानं म्हणाले, उठ म्हणले, तुला काय धाड भरली मारायला? म्हणून मुर्दे उठले आणि चालायला लागली. तळ पायाच्या आग मस्तकाला गेली. आणि नुसता येताना अहंकार किती हानिकारक आहे सांगतोय प्रवीणजी. अहंकार कोणी दिला तर देवाला दिलाय. बरं, अहंकार कुठं आहे? बुद्धीच्या बाहेर. आणि अहंकाराच्या वराव ज्याला अधिष्ठान केले त्याचं नाव मन आहे. प्रेमानं बोला.
राग आला तळपायाची आग मस्तकाला गेली, वाघाचं आसन केलं, वाघाचं योगी चांगदेवानं. आता आपल्याकडे टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, पण योगी चांगदेव वाघावरती बसायचे, वाघावरती. आता पोरांना चित्रात दाखवायचा, याला म्हणतात वाघ. योगी चांगदेव वाघावरती बसायचे, हातामध्ये सर्पाचा चाबूक असायचा. सर्प आता निघाला तरी बघ घाबरट होते, ते चाबूक म्हणून वापरायचं सर्पाला. आणि सिद्ध बेटाकडे जसा प्रवास चालू झाला, कोवळ्या उन्हाला चारी बसलेली भावंड कोवळं ऊन सकाळचं घेतायत. त्यावेळेस मुक्ताई मध्ये दादा आज आळंदीत काही कुणाचं लग्न आहे का रे, कुणाचा सोहळा आहे का, ढोल ताशे वाजतायत नक्की काय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मुक्ते हा कुणाचा सोहळा नाही ग, कुणाचं लग्न नाही ग, सिद्ध बेटातच मिरवणूक येते. अरे कुणाची येते म्हणजे योगी चांगदेवाची येते. त्यावेळेस मुक्ताई म्हणते दादा बघ ना, येतोय ते येतोय, किती अंकार आहे, वाघावरती बसून आलाय. प्रेमानं बोला. ज्ञानेश्वरांनी 4 निसर्गाचे क्रम जर मोडले असतील तर मुक्तीच्या हट्टासाठी मोडले. बघ ना दादा, वाघावरती बसून आलाय, किती अंकार आहे. जवळ यायला लागला, वाघ जवळ यायला लागल्यानंतर मुक्ताई म्हणते दादा अरे तुझ्याकडे काय कमी आहे, तुझ्याकडे काय कमी आहे. हिला म्हणणार चल, भिंतीला म्हणणार चल. अगं मुक्ते नको, हट्ट कसला बरा नाही. नाही दादा म्हणना, त्याला किती अंकार आहे, तो वाघावरती बसून आलाय, चल म्हणणं हिला. त्यावेळेस हिला चल म्हणले, निर्जीव भिंत देखील पुढे चालायला लागली. योगी चांगदेवाला कळेना वाघ माग चाललाय का भिंत पुढे येते. चालविली जडा भिंती, हरली चांगयाची भ्रांती, हरली चांगयाची भ्रांती, हरली चांगयाची भ्रांती. म्हणजे चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. वाघावरती बसून वाघासारखं आलेलं, खाली उतरलं. वाघावरती बसून वाघासारखं आलेलं, खाली उतरलं आणि निव्वळ लहान झालं. 1400 वर्षाचे चांगदेव 14 वर्षाच्या मुक्ताईच्या चरणावरती पडले आणि नतमक झाले आणि जगाच्या बापाचं दर्शन केलं. एवढं तरी ज्ञान आपल्याकडे नाही. प्रेमानं बोला, एवढं तरी ज्ञान आपल्याकडे नाही, ऐकणाऱ्यांच्याकडे एवढं तरी त्याच्यासारखं नाही. मग मुक्ताई म्हणतात पाहून घेरोकडे जगिया ब्रह्म दिसे उघडे. म्हणजे ब्रह्म उघडाय रे, उघड परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार मुक्ताईच्या माध्यमातून योगी चांगदेवाला झाला. मग ज्ञानाची ज्या गोष्ट करताय महाराज, ज्या परमसत्तेची गोष्ट तुम्ही करताय, अहंकार आम्हाला तिथपर्यंत जाऊन देत नाही. काय होतं, अहंकार आम्हाला तिथपर्यंत जाऊन देत नाही. मी कोण तरी आहे. मुळात सद्गुरू तेच करतात, मी कोण कुठलीचा राव. विचारूनी पहा रे, विचारूनी पहा, विठोबाला पहा रे, विठोबाला पहा. घ्या गुरुगलची किल्ली, उघडा अंतरंगाची खोली, ज्याचा तोरे, ज्याचा तोरे, विठोबाला पहा रे, विठोबाला पहा. परमात्म्याला पहा म्हटले, देवाला पाहता येतं. जसा ज्ञानोबांचा अनुभव आहे, योगी चांगदेवांचा अनुभव आहे, या सगळ्यांचा अनुभव आहे. आणि मग हे संत निरंकारी मिशन तेच सांगा, तोच परमात्मा की अतिशय जवळ आहे. होता जवळी आमा दुरावला, घात तो मोठा केला ज्ञानाने. जवळ आहे पण अहंकार तिथपर्यंत जाऊन देत नाही. प्रेमानं बोला. अहंकारानं होतं काय, होत तर काहीच नाही. महाराजांचा अभंग आहे, शब्द ज्ञानी नाश झाला, शब्द ज्ञानी नाश झाला. झाडू संतांचे मार्ग, आड राणी भरले जन, आम्ही वैकुंठवाशी आलो याच कारणाशी, बोली जे जे ऋषी सात भव्य वर्तावा. म्हणजे शब्द ज्ञानाने काय केलं, नाश करून टाकला. या शब्द ज्ञानाने नाश झालाय, नाश. बोलणाऱ्यांची कमी नाही आहे. महाराज म्हणाले तुका म्हणे आम्हा शब्दची आम्हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. अहो शब्द हा ब्रह्म आहे. पण महाराज म्हणले गुरुच्या मुखे होईल ब्रह्मज्ञान, मग कळू येईल प्रेम खून विठोबाची. गुरुच्या मुखातून आलेली ती परमात्म्याची खून देखील लक्षात येत नाही. पण या शब्द ज्ञानाने म्हणले नुसता नाश करून टाकलाय.
प्रेमानं बोला. IT सर्व्हिस करणारी मुलगी, अतिशय 1.5-2 लाख पगार घेणारी मुलगी पुण्यासारख्या ठिकाणी सर्व्हिसला. आणि घरामध्ये करमत नाही, रूम घेतली, एकटीच आहे, लग्न नाही, बोलायला कोण नाही, उच्च लेवलचं शिक्षण घेतलेली मुलगी, 2 लाख रुपये पगार आहे, घरामध्ये बोलायला कोण नाही, म्हणून डोक्यात आलं, बाजारात गेली आणि एक पोपट घेऊन आली. प्रेमानं बोला. पोपट घेऊन आली कशासाठी? पोपटाबरोबर रोज बोलेन, पोपटाबरोबर रोज काहीतरी माझ्या मनातल्या गोष्टी पोपटाला सांगेन. 2 लाख पगार असणारी मुलगी पोपटाबरोबर बोलायचं निश्चित केलं, बाजारात गेली, पोपट आणला, पिंजऱ्यामध्ये पोपट आहे. एक दिवस निघून गेला, उद्यापासून सुरुवात करायची, उठल्यापासून पोपटाच्या समोर उभं राहायची. पोपट काहीच बोले नाही, पण पोपट बोलला. तिनं चांगल्या भावनेनं आणला, चांगल्या मनानं आणला, पण ते पोपट तिनं आणला होता पोपटाबरोबर आपण बोलावं, पोपटानं आपल्या बरोबर बोलावं, पण ते पोपट निघलं शिवर. शिवर म्हणजे कळतं शिव्या देणार. जिना आणला त्याला पण शिव्या दिल्या, आणि त्याच्या मुहूर्त जे जाईल त्याला पण शिव्या द्यायला लागले. आता म्हटले काय करायचं? 2 लाख रुपये पगार असणाऱ्या मुलीनं पोपट आणला, त्याच्या बरोबर काहीतरी संवाद करावा म्हणून पोपट आणला, पण ते निघलं शिवर. येणा जाणाऱ्याला पण शिव्या देतय, आणि जिना आणला तिला पण शिव्या देतय. मग तिनं काय केलं? एका महाराज बघितला, महाराजाकडे तसाच पिंजरा घेऊन गेली. म्हणले महाराज म्हणले एक काम करा. काय झालं? म्हणले पोपट मी नेला हो, मी म्हणले IT सर्व्हिसला, पण म्हटले 2 लाख रुपये मला पगार आहे, माझ्याबरोबर संवाद करायला कोण नाही, माझं लग्न झालं नाही, म्हणले सगळं जिथल्या तिथं आहे, रूम घेऊन राहिले, म्हटले काही दिवसानं फ्लॅट देखील खरेदी करीन, हे सगळं खरं आहे, पण माझ्या बरोबर बोलावं म्हणून मी पोपट बाजारात नेला, पण तो निघलाय शिव्या देणारा, शिवरा निघलाय, तो मला पण शिव्या देतोय, येणार जाणारला पण शिव्या देतोय, याच्यावरती काहीतरी उपाय काढा. म्हणला महाराज, म्हणला माझ्याकडे येणाऱ्यांच्या अजून शिव्या बंद नाहीत, पोपटाच्या कधी व्हायच्या? बरं काही नाही ऐकलं तर लक्षात. तरी म्हणले याच्यावरती उपाय शोधू. काय करू? म्हणले माझ्याकडे एक पोपट आहे. कोण? म्हणलं महाराज. माझ्याकडे एक पोपट आहे, तो पोपट तुमच्या पोपटाच्या पिंजऱ्यात सोडू. महाराजांचा पोपट त्या मुलीच्या पिंजऱ्यात सोडला. आता त्या मुलीने घेतलेला पोपट तो मादी पोपट होता. लक्षात येते? मुलीने घेतलेला पोपट हा मादी पोपट होता, आणि महाराजांना दिलेला पोपट तो नर पोपट होता. बर, महाराजाचा पोपट रोज वड्या सांगायचा. महाराजांच्या जवळ जे भजन कीर्तन प्रवचन जे चालायचं ते त्याच्या कानावर पडून ते पाठ झालेलं होतं. ते उठल्यापासून भजन कीर्तन ओव्या म्हणायचं, भजन म्हणायचं. आता या मुलीकडचा पोपट नुसता शिव्या द्यायचा. आता दोघांचा सामना एका पिंजऱ्यात झाला की मग त्यानं शिव्या द्यायला सुरुवात केली की यानं ओव्या सांगायला सुरुवात केली. एक दिवस गप बसले, तिनं पण शिव्या दिल्या नाहीत आणि ह्यानं पण ओव्या सांगितल्या नाहीत. मग मादी पोपट नर पोपटाला म्हणते, फार चुकीचं झालं. म्हटले का ग? नर मादी पोपट नर पोपटाला म्हणते फार चुकीचं झालं का? म्हणले माझ्या येण्यानं. नर पोपट मादी पोपटाला म्हणतोय माझ्या येण्यानं तुझ्या शिव्या बंद झाल्या. मादी पोपट म्हणते, म्हणले तू म्हणतोय माझ्या येण्यानं तुझ्या शिव्या बंद झाल्या, आणि ती म्हणते माझ्या येण्यानं तुझ्या ओव्या बंद झाल्या. म्हणजे हे कसं काय? मग मादी पोपटानं विचारलं, कशा काय तुझ्या ओव्या बंद झाल्या? म्हणजे ओव्या कुणासाठी म्हणत होतो? रोज देवाला कुणासाठी आवडत होतो? तू मिळाली म्हणून. लक्षात येते का?
म्हणजे हे सगळं जे चाललं होतं उठल्यापासून चाललं होतं. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवादि देवा कृपाळू आधी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंबरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा शेषसागरा शेषशरा कमलनयना कमलापती कामिनी मोहन मदनमूर्ती अवतार धरिस्त्या तिथी वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुण निर्गुण जगत नित्या जगत जीवना वसुदेव देवकी नंदना बालरांगना बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाज हे सगळं चाललं होतं तू मिळाली म्हणून. मग त्यानं विचारलं तू का शिव्या देत होती तू मिळावा म्हणून. हे सगळं चाललं होतं त्याला ती मिळावी त्याला ती मिळावी आणि ह्याला ती मिळावी. आता त्या पिंजऱ्यातल्या पोपटाचा दृष्टांत जरा साईडला ठेवा. शितले पोपट जरा विचारात घ्या. इकडं मादी पोपट आहे तिकडं नर पोपट आहे. कोणाचं काय सुखी नसल्यावर कोण कोण बोट मोडतेच की. आणि नुसतं महाराज आयुष्य गेलं तरी परमार्थ करत फिरणारी माणसं पण परमात्मा कधी जीवनामध्ये प्राप्त नाही झाला म्हणून नुसती भटकंती करणारी माणसं फक्त हा सगळा प्रयास चाललाय तो मिळावा म्हणून. तो मिळवण्याचं साधन आज तुम्हाला उपलब्ध आहे ते संत अलंकारी विषय की तो परमात्मा. हे जे सगळं जे चाललंय ना ते त्याच्यासाठी चाललंय म्हणून महाराजांचा अभंग घातला दुकान देती अलियासी दान संत उधार उधार भरले अनंत भंडार माग त्याची पुरे आणि धनिकासी उरे संत उधार उधार भरले अनंत भंडार तुका म्हणे पोते देवे भरले नोहे रिते संत उधार उधार भरले अनंत भंडार. म्हणजे संत उधार आहे. बरं तुमचे संत उधार कसे आहेत प्रेमानं बोला. बरं तुमचे संत उधाराबरोबर श्रीमंत आहेत का हा देखील प्रश्न आहे ना. तुमच्या संतांच्याकडे ती परिस्थिती आहे का द्यायला आलेत. बरं तेवढं त्यांच्याकडे आहे का. बरं उधार कोण असतं. करमाळ्यात मी प्रोग्रामला गेलो होतो प्रवीणजी. एका दुकानावरती पाटी लिहिलेली होती नाही देहाचा भरोसा उधार माल द्यावा कसा. म्हणलं हुशार दिसते दुकानदार. सरळ तिनं बोर्ड लावला होता नाही देहाचा भरोसा उधार माल द्यावा कसा. मग तुम्ही तर महाराज म्हणतात की घातला दुकान. आज चॅलेंज देऊन सांगणार फक्त संत निरंकारी मिशन आहे. 7 दिवसापुरता सप्ताह देवळात बसून महाराज नुसती ज्ञानेश्वरी गाता वाचणार मिशन नाही आणि 7 दिवसानंतर ज्ञानोबाचं नाव देखील आपल्या मुखात नसतं. पण अखेर दिनी रजा हाची धंदा 12 महिने 18 एकाय जर जगद्गुरु तुकोबा ज्ञानोबा जर कुठल्या व्यासपीठावर गाजत असेल तर तो संत निरंकारी मिशनचं व्यासपीठ आहे. म्हणून तुम्हाला सांगतो उघडा साक्षात्कार आहे. म्हणून दुकान घातलंय. सव्वाट्यावरती परमार्थ आणायचं कारण काय आहे तुम्ही देवळात ऐकणं म्हणून बाहेर काढलंय. प्रेमानं बोला. देवळात ऐकणं तुम्ही तो बी तुमचं ऐकना आणि त्याचं बी तुम्ही ऐकना. म्हणून उघडा. मग मला उधार आहेत का तेवढे दानशूर आहेत का तितके श्रीमंत तुमचे संत आहेत का. म्हणजे महाराज उधार आहे. मग उधार कुणाला म्हणायचं की ज्याच्याकडे दान करण्याची पात्रता आहे त्याला उधार म्हणावं. कोण गोदान करतं कोण नेत्रदान करतं कोण कांचन दान करतं कोण भूमिदान करतं कोण रक्तदान करतं. नाहीच कळलं तर सगळे मतदान सुद्धा करतात. लक्षात येते. दानाचे प्रकार सांगत असताना महाराज म्हणाले ज्ञानदान करायला आले म्हणून ते उधार आहेत. प्रेमानं बोला. ज्ञानदान करायला आले म्हणून ते उधार आहेत. बरं तुमचे संत स्वातंत्र्यात आहेत का पारतंत्र्यात आहेत. प्रेमानं बोला. तुमच्या संतांना स्वातंत्र्य आहे का पारतंत्र्य आहे. हो म्हटले महाराज आमचे संत स्वातंत्र्यपणे.
स्वातंत्र्य आमच्या संतांना, पारतंत्र्यात आमचे संत नाही. बघा ना, गावची यात्रा असो किंवा गावचा सप्ताह असो, एका साहेबांच्या घरी जाण्याचा मौका भेटला मला वाटतं बापूंच्याकडनंच गेलेलो, पाटील महाराजांनी मला सोडलं होतं तिकडं. गावची यात्रा होती आणि यात्रेच्या अगोदर कमिटी मेंबर सगळे म्हणाले, महाराज तुम्ही आलाय बरं झाले, चला म्हटले आपल्या गावचे तहसीलदार साहेब आलेत बरेच दिवसात सुट्टीवर, त्यांना जरा गावच्या आपल्या देणगीची जरा माहिती देऊ. आता मला पण त्या गोष्टीची जरा हौस आहे, समाज कार्याची. मी गेलो, नमस्कार झाला, चहा पाणी झालं, मी सगळा वृत्तांत यात्रेचा सांगितला. म्हटलं साहेब काही दिवसात आपला सप्ताह समाप्त होतोय, यात्रा चालू होतोय, छबिना या दिवशी आहे, दुसऱ्या दिवशी पालखी आहे, तिसऱ्या दिवशी खेळणं आहे, पोरांनी म्हणले क्रिकेटच्या स्पर्धा, परत पाचव्या दिवशी बैलगाड्याच्या स्पर्धा भरवायच्या आहेत आणि परत आपला फुलवरा आहे, परत यात्रेची मीटिंग आहे. वा वा म्हटले महाराज सगळं व्यवस्थित करा, हिंद केसरी पैलवान आले पाहिजेत गावात, गावाचं नाव झालं पाहिजे, लाख काय 2 लाखाची शेवटची कुस्ती झाली पाहिजे. मला पण आधार आला, साहेब एवढं बोलतोय म्हणजे पैसे चांगले देईल, चांगले वक्ते गावात बोलवा, चांगला कार्यक्रम करायला चांगली माणसं गावात बोलवा, गावाचं नाव झालं पाहिजे, पंचक्रोशीत नाव झालं पाहिजे. आणि मग मी म्हटलं साहेब हे सगळं असंच करायचं आहे, सांगा म्हणलं आता आकडा कितीचा लिहायचा. तर ते काय म्हणते माहितीये का, त्याचा असा आहे महाराज, सांगायला काय नाही आकडा, पण ती जरा बाहेर गेले, ते आल्यानंतर सांगतो किती लिहायचा. अरे पगार तुझा आणि हक्क तिचा, म्हणजे तुझं जे धनद्रव्य आहे त्या धनद्रव्यावरती तुला स्वातंत्र्य नाही, तुझं धनद्रव्य हे पारतंत्र्यात आहे. प्रेमानं बोला. मग तुमचे संत हे स्वतंत्र आहेत का कुणाच्या पारतंत्र्यात आहेत? अजिबात नाही, स्वतंत्र आहेत. का स्वतंत्र आहे? तर जगाचा बाप घेऊन फिरतात म्हणून स्वतंत्र आहे. परमार्थाचं विशेषणच असं आहे. अध्यात्म म्हणजे काय? कुणाच्या अध्यात्मामध्ये त्याचं नाव अध्यात्म. लक्षात येते? म्हणजे तो परमात्मा त्यांचा सहाय्यक आहे म्हणून ते स्वतंत्र देखील आहे, कुणाच्या पारतंत्र्यात नाही. बर म्हटले महाराज, ठीक आहे. दानशूर भावना देखील तुमच्या संतांची, हो म्हटले. ज्ञानदान करायला ते स्वतः प्रबळपणे गावामध्ये आले तर सांगतात की ते दुकान घातलंय की जे ज्ञानदानाचं दुकान आहे. महाराज मग याच्या अगोदर तुम्ही कुणाला, याच्या अगोदरचे कुठले संत आहेत का की त्यांनी ज्ञानदानाविषयी तुम्हाला सांगितलं? म्हटले बरेच. हा महाराजांचा अभंग, पण महाराजच सांगताय. महाराजांनी मगाशी रयतेच्या राजाचा विषय काढला, छत्रपती शिवाजी महाराजांचा. रायगड सारखा किल्ला, त्यावेळेस रायगड सारखा किल्ला बांधण्याचं काम चालू होतं आणि एक हिरोजी इंदोरकर नावाचा एक बांधकाम प्रमुख होता. आणि रयतेचं राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी ते बांधकाम सगळं रयतेच्या राजाने हिरोजी इंदोरकरांच्याकडे टाकून दिलं. वडार समाजाचा माणूस आहे हिरोजी. प्रेमानं बोला. राजे स्वारीवरती निघून गेले. हिरोजी तमाम मराठ्यांची राजधानी बांधून काढायचे. हिरोजी करायचं काय? अरे गावाला आल्या, राहता घर विकलं, राहता वाडा विकला, राहती जमीन विकली, सगळं विकलं आणि तमाम मराठ्याची राजधानी बांधूनच काढली. ज्यावेळेस अभिषेकाच्या टाइमला राजे ज्यावेळेस महाराज रायगडावरती आले, त्याच रायगडावरती जगदीश्वराचं मंदिर उभं केलं होतं. अभिषेकाच्या टायमिंगला हिरोजींना बोलवून घेतला. हिरोजी सांगा काय पाहिजे? वतनगिरी पाहिजे, जहागीरदारी पाहिजे, पाटीलकी पाहिजे, देशमुखी पाहिजे, खासदारकी पाहिजे का आमदारकी पाहिजे? मागा. हिरोजी काय पाहिजे ते मागा, हो काय पाहिजे ते मागा. हिरोजी म्हटले राज द्यायचं असेल तर एकच, या पदरामध्ये दान टाका राज. ज्या वेळेस या रायगडावरती येचाल ना, त्या वेळेस जगदीश्वराच्या मंदिराच्या दर्शनाला जाल ना, त्या दर्शनाच्या जगदीश्वराच्या मंदिराला जाताना म्हटले काही दगडाच्या पायऱ्या आहेत, हो त्यातली एक पायरीला दगड बसवायचा राहिलेला आहे. का राहिलाय?
राज तुम्ही म्हणला ना हिरोजी मागा पाहिजे ते मागा, राज एकच या पत्रामध्ये भाग्य टाका, राज त्या दगडावरती नाव कोरण्याची अनुमती राज द्या. हिरोजी इंदुरकर अजून देखील नाव आहे का म्हटलं, मागून मागितलं काय, दगडावरती नाव कोरण्याची अनुमती मागितली. आमचं मागणं काय, प्रेमानं बोला, करा चिंतन. का संत दानशूर आहे, दगडावरती नाव कोरण्याची अनुमती मागितली, देऊन टाकली. पण म्हणजे का मागितलं असं हिरोजी, तर त्यावेळेस हिरोजी म्हणतात, ज्या ज्या वेळेस रायगडावर याल, जगदीश्वराच्या मंदिराला जाल, पायऱ्यांवरनं तुमची चरण पडत जातील, त्यातल्याच पायरीवर एक माझं नाव असेल, अर्थात माझ्या नावावरती तुमचा पाय पडला तरी माझ्या डोक्यावरती तुमच्या कृपेचा आशीर्वाद प्राप्त होईल, याच्यासाठी मागतोय पायरीवरती. आमचं मागणं काय, म्हणून म्हटलं संत उदार पण आहे, संत प्रबळ पण आहे, आणि संत पारतंत्र्यात नाही तर संत स्वातंत्र्यात. दान देती आलिया असी दान, म्हणजे ज्याला येईल ते ब्रह्मज्ञान घेऊन जाता म्हटले. हो म्हटले, माग त्याची पुढे आणि धनिकास शिवणे. म्हणजे मागून येणाऱ्याला जर एखाद्याने विचारलं, महाराज ज्या ज्ञानाविषयी बोलताय, ज्या परमात्म्याविषयी बोलताय, तो परमात्मा मला भेटेल का, त्यांना देऊन म्हणले या सगळ्यांना देऊन तुमच्याकडे शिल्लक राहील का. तुका म्हणे पोते देवे भरले नोहे रीते, संत उधार उधार भरले अनंत. म्हणले यांचं पोत भगवान परमात्म्याने कधी शिल्लक ठेवलं नाही, तुम्ही किती मागणी करावी, पुरवठा करण्याचं काम सद्गुरूच आहे. प्रेमानं बोला. का तर म्हणजे एका गावात असा एक दुष्काळ आहे, प्यायला पाणी नाही, पण त्याच्या शेजारच्या गावात एक जणाची विहिरीवरती 20 हॉर्स पॉवरची मोटर चालते, सगळं गाव त्याच्याकडे गेलं. अरे म्हणजे गावात प्यायला पाणी नाही आणि तुझ्याच विहिरीला कसं काय पाणी आहे. ते पडदिशी म्हणलं, अहो काही अंतराव खाली म्हटले, माझ्या शेताच्या काही अंतरापासून खाली म्हटले भला मोठा समुद्राचं वाहन चालू आहे, म्हणून माझ्या विहिरीचं पाणी कधी आटत नाही. तसं म्हणले डोक्यात आणचाल, निरंकारी मिशनचा हे एक जण बोलतोय, एक दिवस हे संपेल, एक दिवस हे थांबेल, असं मनात आणू नका. यांचं बोलणं, यांची विहीर आटेल संपेल, यांची विहीर जगाच्या बापाच्या शेजारी आहे. तुका म्हणे पोते देवे भरले नोहे रीते, रीत ठेवलं नाही म्हणजे भरलेलं आहे, माग त्याची पुढे, जे मागाल ते प्राप्त होईल. पण या मूळ विषयावरती मग ते ज्ञान घेण्यासाठी माझा अहंकार, माझी मन नावाची गोष्ट माझ्याकडे येऊन देत नाही. मन नावाची गोष्ट येऊन देत नाही महाराज. परमात्मा पाहिला की जो परमात्मा अनंत रूपे अनंत विषय, श्रीकृष्णाबरोबर अर्जुनाने मैत्रीचं नातं जपलं, तरी पण देवाला सांगावं लागलं, अर्जुना जे ते तू समजतोय ते खरं नाही, आणि जे मी दाखवणार आहे ते तेवढं बरं नाही. बोला, हे विश्वरूप लाभे सांग, भय येथे चिनेक नेक, या हुनी अन्य सांग न दही बने. म्हणजे मनात पण आणू नको, हा देवा चेष्टा करू नको. अरे खरंच अर्जुना, जे दाखवतो ना ते विराट आहे रे. तू या 3.5 हाताच्या ध्येयामध्ये गुंतलाय ना, गुंतलो होतो तुझ्या गुणी. गुंतून जाऊ नको म्हटले, जे दाखवणार आहे त्याच्याकडे लक्ष दे. दाखवलं. अरे देवा, देहानं लांब आहेस रे, देहानं लांब आहे, पण ईश्वरानं अतिशय जवळ आहेस रे. हा कमारिता येई धावून क्षणात भक्तासाठी, किती ईश्वरानं जवळ आहे. असा फिरत 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 अर्जुन कांबिक वनात पोहोचलाय. कांबिक वनात अर्जुन गेले, कांबिक वनात. आणि कांबिक वनाचं दृश्य असं बघितलं आणि मनानं धाव घेतली, जर इथं सुभद्रा असती तर. सुभद्रा कोण? अर्जुनाची बायको. सुभद्रा देवाची कोण? बहीण. प्रेमानं बोला.
लोक सगळं वाचतात म्हणून महत्वाचं इशारतात. नातं सांगायला लागतंय हो. देवाची बहीण सुभद्रा आणि अर्जुनाची बायको आणि सहज काम उत्पत्तीत झालं. लक्षात येतंय? काम उत्पत्तीत झाला. हो, महाराजांचं प्रमाण सांगतो ना, चित्रीची देखोनी कामिना कामना उबजे जयाची म्हणा, तो संन्यासी नोहे जाणा ऐक बापा नरोत्तमा. अहो म्हटलं, कपड्याच्या दुकानामध्ये जे भाऊलं उभं करते ना, भाऊलं काचच्या कपड्याच्या दुकानात आपले आजोबा पंजोबा देखील नातवंडाला कपडे घ्यायला जातात आणि मग त्यांना वाटतं ही खरोखरची पोरगी हात उभी आहे, हात लावतात आणि परत म्हणतात ते जायला खोटं खोटंची वाटतं. तसं महाराज म्हणतात, चित्रीची देखोनी कामिना, चित्रातली कामिना, त्याच्याकडे बघून देखील काम उत्पत्तीत नाही झाला पाहिजे. एवढं संन्यासाचं वजनदारपण आहे. पुढे सांगू, धनवंत पुरुषापाशी स्त्री लौथव करती कैशी. अहो, एखाद्या पैसेवाल्या नवऱ्याजवळ पैसे काढायला बाई किती लाडू गडी लावती. हे म्हणा, तिला फक्त माहित आहे आपल्याकडनंच काम होऊ शकतं. धनवंत पुरुषापाशी स्त्री लौथव करती कैसी, म्हणजे किती लाडी गुडी लावते पैसे काढण्यासाठी. तसे म्हटले, तुम्हाला या जड जीवाला परमात्मा मिळावा म्हणून हे संत गावामध्ये लाडी गुडी लावायला आले. ती जगाचा बाप बघा, बाकी काहीच नाही. आम्ही चांगल्या घरातली माणसं आहे. उद्या जाऊन आम्हाला प्रपंच आहे. उद्या जाऊन आम्हाला प्रत्येकाचे बिझनेस आहेत, प्रत्येकाचा व्यवसाय आहे. आम्हाला देखील बायका पोर आहे. बोलणं हा व्यवसाय नाही. जातीवंत म्हणले, जातीवंत घरातला मी आहे. संताजी घोरपड्यांची गादीचा वारसदार मी आहे. तेजसराजे घोरपडे. प्रेमानं बोला. उगा आपला अशा अवतारात तुम्ही आपल्या माणसाला काहीतरी बोलतोय, बँडवाल्यागत दिसतंय. असलं सांगू नये. कधी आला बापूला नेणार आहे मी कारखिल्ला समाधीला. कारखिल्ला समाधी आहे संताजी घोरपड्यांची. उगा 8 तासात घोडं नाही आणलं, ते माणसं 2 तासात जागे आणतून. या विनोदाचा भाग सोडून कांबिक मनात काम उत्पत्तीत झाला. कामाच्या 2 ओव्या तुम्हाला सांगितल्या. चित्रीची देखोनी कामिना, धनवंत पुरुषापाशी 2 ओव्या तुम्हाला सांगितल्या आणि सहज काम मनातून उत्पत्तीत आला. काय कांबिक मन आहे. जर इथं सुभद्रा असती तर म्हणजे काय झालं असतं. सुभद्रा असती तर बरं झालं असतं. आणि अंतकरणात शब्द आला हो. शब्द कुठून आला? अंतकरणात. अवतारवाणी प्रमाण काय देते? अशक्य टिकणे ज्ञान अंतरी जर गुरुवर विश्वास नसेल. ज्यावेळेस याला तुम्ही बघता ना, यानं तुम्हाला आपल्या सगळे ज्या समय मी झालो याचा, जसं लग्न झाल्यानंतर बायको नवऱ्याची आहे, नवरा बायकोचा आहे, तसं म्हणले ज्या समय मी झालो याचा, झाला माझा निरंकार, मानिन याला देईन याला, हाची असे माझा व्यापार. निरंकार हा गुरु कृपेने मनी माझ्या येऊन बसला. स्नेह अंतरी प्रिय कराचा, रोम रोम अंतरी भरला. आता जे जे रोम उठणार आहेत ते यातून उठणार आहेत. मग आता यातनं भावना प्रकट झाली की इथं सुभद्रा असती तर. प्रेमानं बोला. एवढं सांगाय घाम आला. कांबिक वनात म्हणजे इथं सुभद्रा असती तर काम उत्पत्तीत झालाय. परमात्मा पाहिलाय, विराट स्वरूप दाखवलंय. जगाच्या बापाला नाही सहन झालं. सुभद्रेचं रूप धारण केलं आणि अर्जुनाच्या समोर. देव सुभद्रेचं रूप धारण केलं अर्जुनाच्या समोर. अर्जुनाने मस्तपैकी आनंद घेतला. बघा, बारकाई नाही का, ऐकायला तिकट जाईल ते. मस्तपैकी आनंद घेतला. 2 दिवसाने घरी आले आणि खरी सुभद्रा घरी होती. खरी सुभद्रा घरी होती. आता जे अंतकरणातले शब्द बाहेर या निरंकारात पडला होता, त्यावेळी जगाच्या बापानं सुभद्रेचं रूप धारण करून सगळा काम वासनेचा भोग अर्जुनाचा पूर्ण केला होता. आणि आता खरी सुभद्रा घरी आहे. 2 दिवसानं अर्जुन घरी आलं तर पाणी घेऊन खरी सुभद्रा आली. म्हटली, माझ्या अगोदर तू कशी घरात? अर्जुन म्हणते, माझ्या अगोदर तू कशी काय घरात? म्हटले, मालक मी इथंच आहे.
तुमची माझी म्हणले किती 8-10 दिवस झाले गाठ नाही. अहो तलवार काढली काय बोलते म्हणले, काल म्हणले तांबिक म्हणत आपण दोघं बरोबर होतो आणि आज लबाड बोलते तलवार काढली, धर्म पळत आला. धर्म म्हणाला अर्जुना असं काय करतोय, असं आपल्या हातातून म्हणले वाईट कर्म घडून द्यायचं नाही का. कुणावरती तलवार काढली बघण्या दादा म्हणले, काल म्हणले आम्ही दोघं कांबिक वनात होतो, एकत्र होतो आणि सरळ सरळ खोटं बोलते की 8-10 दिवस झाला आपल्या दोघांची भेट नाही म्हणले. धर्मराजा म्हणले काय असेल ते असेल, ते आहे कुणाची बहीण, देवाची बहीण आहे, देवाला बोलून घेतो थांब म्हणले. प्रेमानं बोला. असं म्हणले उगीच तलवार काढू नको, उगीच एखाद्याला मारू नको, देवाला बोलून घेतलं. देवा म्हणजे परदिशी या. काय झालं, फार मोठं संवादाचं रूपांतर वादाव गेले. इथं मिटण्यासारखं नाही. काय झालं, देव आले. आता देवाला माहित होतं काय झाले, त्यानेच हा सगळा खटाटोप केला होता. तो आला, हे काय झालं बघा ना म्हटलं. देवा हे तुमची बहीण म्हणते की 8-10 दिवस झाला आपल्या दोघांची भेट नाही आणि काल तर माझ्या बरोबर कांबिक वनात होती ना, आज खोटं बोलते. अरे नाही रे म्हटले, खरं विचारलं सुभद्रा काय, आज नाही रे म्हणले दादा. नाही यांची म्हणले खरंच माझी यांची भेट नाहीये आणि हे म्हणतात काल आम्ही दोघं कांबिक वनात होतो. म्हणले आता तू बाहेर जा. देव म्हणाले सुभद्रेला तू बाहेर जा. आणि देवाने दार लावून घेतलं आणि अर्जुनाला विचारलं, सांग म्हणले काल कांबिक वनात सुभद्रा होती. हो म्हटले. देवाला खोटं का बोलू म्हणजे, सरळ सरळ लबाड बोलते म्हणले. काल आम्ही दोघं बरोबर होतो. सांग म्हणले कशी दिसत होती. म्हणजे अशी दिसत होती. कशी म्हणजे आता दिसते तशी दिसते का, नाही त्याच्याहून चांगली दिसत होती. जरा देवानं पदर असा जे दुपट्टा होता तो पदर डोक्यावरती घेतला आणि असा देव तिरका उभा राहिला. म्हणजे अशीच दिसत, हा म्हणली अशीच दिसत होती. या गायच म्हणला मीच होतो. बोला. अरे म्हणजे देवा तिथं तू साधा वया भक्ती काज नाही लाज नाही तर का तुम्हाला म्हणतात परमात्म्याची प्राप्ती करा. या संसार मोह मायेतून कटकटीतून जर तुम्हाला अधिकारानं जर हक्क मारायची जागा जर शिल्लक राहिली असेल तर तो फक्त परमात्मा आहे, फक्त देव आहे. अधिकारानं हात मारायची ताकद जर फक्त राहिली असेल तर ती देव आहे. म्हणून त्या देवाची ओळख, ओळखीला हरी धन्य तो संसारी. म्हणजे संसारात जर धन्य व्हायचं असेल, या प्रपंची मुक्तीतून जर मुक्त व्हायचं असेल तर म्हणून परमात्म्याची प्राप्ती आहे. हे सगळा जो खटाटोप चाललाय ना तो यासाठी व्याप्त असलेल्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी चाललाय. पण काय करणार, दिसतंय सगळं, दिसतं डोळ्यानं, कळतं ज्ञानानं आणि दिसतं डोळ्यानं. काय होतं, दिसतं डोळ्यानं आता सगळं दिसतंय किंवा मी तुम्हाला बघतोय, तुम्ही मला बघताय. हे सगळ्यात वाईट. प्रेमानं बोला. महाराज म्हणाले परमात्म्याची प्राप्ती नाही ना, हे देहच वाईट आहे. बघा ना, नाशिवंत देह जाणारा सकळ अभिषेक खातो काळ सावधान, संत समागमी धराव्या वडी करावी तरी परमात्माचे तुकामय हलोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरी भरून राहो. परत महाराज म्हणतात, आता गंमत सांगतात की शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधने तरी परब्रह्म. म्हणजे चांगला आहे का तर याच्याकडून देव बघता येतोय. पण हे लय वाईट. शेने काय झालं, शेने एकदा काय केलं याच्यावरती ओबी सांगेन मी, अर्धवट बोलणार नाही. ए रामा ते नेनुनी भजन ती वाया चिका आना आन, परिक्रमाचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. प्रेमानं बोला. हे असं फिरायला चाललं, देहरूपी गाव असं फिरायला निघलं. कुठं गावात, गावाच्या बाहेर निघलं. पाटलाच्या पोरीचं लग्न होतं. कुणाचं? प्रेमानं बोला. जड होतंय का तुम्हाला? लय हलकं चाललंय. बाळासाहेब म्हणायचे रान मऊ लागले तर नांगूर जरा उचलून धरावा, आणि लयच नांगूर खोलवर लागला दगड तरी निघाल नाही तर फाळ तरी मोडेल. मिशनचं कामच ते आहे. तुम्हाला ते सांगतो. बाप दाखवणे तर श्राद्ध करा, नाही नो फुंफुकाने नाही एकांताची द्या. का तुम्ही मान्य करत नाही? सत्य ते सत्य, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, परमात्मा सत्य आहे. देव. अहो येड्याला कळतं सोनं हे वेलवेट मध्ये असतं. येड्याला सदा कोबरीला सोनं म्हणतात. हे म्हणणार काचत असतं, ते वेलवेट मध्ये असतं, त्याला डबी असती.
झाले काय, सोनं प्युअर कॅरेट आहे, पण मांडणी बरोबर नाही. तसं म्हणजे मूळ शाश्वत नक्की आहे ना. ह्या लोकांना झालं काय, तुम्ही नकली ते असली म्हणून घालायला लागलाय, म्हणून तुम्हाला ती असली आहे ना, असली नाहीच हो, ती नकलीच आहे. पण तुम्हाला कुणीतरी सांगितलं ही असली आहे. प्रेमानं बोला. म्हणजे देहरूपी गाव फिरायला निघलं. पाटलाच्या पोरीचं लग्न चाललंय, पोरी अतिशय नटल्यात, चांगल्या ड्रेस घाला. आता पाटलाच्या पोरीचं लग्न म्हणजे हलक्यातलं लग्न आहे का ते? अतिशय सुंदर पोरी नटल्या. मग यानं एक सुंदर देखणी पोरगी सुंदर बघितली आणि मनाला विचारलं करू काय करू काय करू काय. मनानं सल्ला दिला मेसेज कर. हल्लीच्या जमान्यातला दृष्टांत तुम्हाला जमवून सांगतो. मनाला विचारलं, बघितलं ह्यानं, मनाला विचारलं करू काय करू काय. मन म्हणलं बघ नंबर घे मेसेज कर. पोरगी देखील बावळाटच होती. शेण्या पोरगी लगेच नंबर देत नाही, चौकशी करून पुरी नंबर देतात. बावळाट पुरीने लगेच नंबर दिला. यानं साईटला आला, मेसेज केला. काही वेळानं तो फोन, जे नंबर दिला तो फोन पोरीच्या भावाच्या खिशात होता. मेसेज कुणाचा आला म्हणून भावानं बघितला. हे हॉलच्या साईटलाच उभं होतं. रिप्लाय कधी येतोय, रिप्लायचा वाट बघत बसलेला त्या भावानं मेसेज टिक वाजतं ना, अशी एक दोनदा मेसेज सोडले, टिक वाजले. आवाजाचा अंदाज घेत 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 त्याच्या जवळ आला. जवळ येऊन परत फोन केला तर त्याचाच फोन वाजला. जवळ बोलवला, असा रेटला या जाग्यावर. हसला ना. पोरगी बघितली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाल्ला अख्ख्या गावानं. महाराज म्हणतात येरा माते नेणोनी भजन ती वाया चिका आनंद नुसती हजार होईल जर परमात्मा पाहिला नाही. म्हणून म्हणले पहा, जीवनामध्ये तो परमात्मा संतनकारी मिशन तुम्हाला द्यायला आले तर या दया करा, कृपा करा. तो परमात्मा हे संत सज्जन महात्मा घेऊन आलेत. तो परमात्मा जीवनामध्ये आपलासा करा आणि आपला अहलोक आणि परलोक सुखी करा. नाहीतर महाराज फार आणि फार आणा. मग तुम्हाला असं वाटेल दरवर्षीप्रमाणे हे येत आहेत जात आहेत, यांचं काय, त्यांना ते सालाबाद प्रमाणे कार्यक्रम घ्यावाच लागतो. असं काय आमच्यात नाही बाबा. तुमच्या उद्धारासाठी, तुमच्या भल्यासाठी. जर महाराज नाही देव पाहून जर मिळाला तुम्ही, प्रेमानं बोला, पण तिथला प्रवास काय सुखाचा आहे का? तुम्हाला सहज वाटतं राव सगळंच. नाही, परमात्म्याची प्राप्ती न करता जर एखादा गेला तर तुम्हाला वाटतं का तिथलं सोपं आहे? सांगू गोवी, स्वधर्मो जो बापा नित्य यज्ञ जाणगापा म्हणून येत पापा संचार नाही. स्वधर्मो जो सांडी काय तया दंडी चोरू मोरू म्हणून हानील. प्रेमानं बोला. जर नाही देव बघितला, नाही परमात्म्याची प्राप्ती केली, तिथं म्हणल्या हसूड घेऊनच उभा आहे. जिथं जाणार आहे तिथं का बघितला नाहीस? दया करा, कृपा करा. तुम्ही सगळ्याला फसवा, पण या देहाला फसवू नका. ज्या कारणासाठी इथं हा देह धारण करून आला ते कारण एक मात्र प्रभू परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आहे. फक्त हा जो संवाद आहे ना, लोक मला म्हणतात आमचंच तुम्ही सांगताय आणि तुमचंच आम्ही सांगतोय, ह्याचा देखील वाद तुमचा मिटवून टाकतो आणि मी माझ्या घरी जातो. प्रेमानं बोला. पैसेवाली माणसं ओवी सांगतो त्याच्या आधी लिहून घ्या. श्वान बांधे तरी भुंके, स्वार्था पुढे शिंके, तैसे वैराग्य वाचून विवेकी बोलूच नाही. आज कुठनं सुचते कोणाच ठाऊक. बापू टाइम झाला की. म्हणजे कुत्र बांधले, श्वान बांधले तरी भुंके. अहो कुत्र बांधले पण कशाला बांधले? सोन्या साखळीने बांधले. कुत्र बांधले पण सोन्याच्या साखळीने बांधले. मग येणा जाणाऱ्याला काय वाटतंय? येणा जाणाऱ्यावरती भुकतय. मग कुत्र्याला वाटतंय मलाच बघायला येणा आहेस, त्या सोन्याच्या साखळीला बघायला आली. लक्षात येत? तसं म्हटले दोन पैसेवाली माणसं सकाळी मॉर्निंग वॉकला निघायची. दोन अतिशय पैसेवाली माणसं आहे, गडगंज पैसा आहे, पण चालल्याशिवाय जमत नाही. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारी दोन पैसेवाली माणसं. बर जाताना दोघांच्या हातात एक एक कुत्रा आहे.
आता माणसावर माणसं कमी फिरतात पण कुत्र्यावर ज्यादा फिरतात. प्रेमानं बोला. मॉर्निंग वॉकला जाताना दोघांच्या हातात 50,000 हजाराची 2 कुत्री आहेत, त्यांना बेल्ट आहे, फिरून आले. नुकतंच एका हॉटेलवाल्यानं शटर उघडलं होतं, नुकताच उकळत असलेला चहा तो काही जणांना देत होता. दोघांनी देखील ठरवलं, म्हणजे साहेब दोघं पण म्हणजे चहा घेऊ आणि घरी जाऊ. दोघं पण चहा घेऊ आणि घरी जाऊन जी हातात 2 होती ती एका खांबाला बांधली. काय होती? कुत्री. प्रेमानं बोला. मोठ्यानं बोला. काय बसलाय राव धरून आणल्या तरीच अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का? महाराज म्हणाले ऐऱ्या गायऱ्याच्या पंक्तीला बसला नाही, 3 लोकांच्या मालकाच्या सभेला बसलाय. कशी पोझिशन असावी? वाढणारा तसा असल्यावर खाणाऱ्यानं बी असं बसावं. ती 2 बाहेर बांधली आणि ही हॉटेलात गेली आणि हॉटेलवाल्याला विचारलं की ती 2 चहा देऊ का? तर ते एक जण म्हणाला नाही 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 एकच चहा द्या. तर हॉटेलचा मित्र म्हणला माणसं 2 आणि चहा कसा एक? नाही म्हणले आम्ही एकाच चहा दोघं पिणार आहे. एकच चहा आम्ही दोघं पिणार आहे. कसं काय? आता बाहेर बांधलेली 2 जी होती ना 50,000 हजाराची ती एकमेकावर धावत होती आणि आज जी मालकं गेली होती ना ती एका चहात दोघं पित होती. म्हणजे एका तत्वाचा चहा. संत सद्गुरू ही आपली मालक आहेत. प्रेमानं बोला. संत सद्गुरू ही आपली मालक आहेत महाराज. ती एका तत्वाचा चहा आत पितात आणि आपण का उभं बाहेर एकामेकाच्या अंगावर यायला लागलाय? बोला. नुसती कळवंड आहे बाहेर. मग हा भेद मिटवण्याचं काम आज संत निरंकारी विचार करत आहे. कुछ भी बन मुबारक है पहले इंसान बन. युग सुंदर सदिया सुंदर हर पल हो सुंदर. अगर मानव जीवन हो सुंदर तर या दया करा कृपा करा. करावी तेवढी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे साथ संगत. प्रेमानं बोला.